आकाश हे असे माझे शिर बापा, कर्ण दिशा छिद्रपानाद उठती, आधारापासून सहस्रदळावरी निशब्द निरंतरी नारी एक. ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथे, तोची जीवन मुक्त संत योगी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 5 आणि या श्लोकावर माऊलींनी 8वा अध्याय ज्ञानेश्वरी अक्षर ब्रह्मयोगमध्ये 60 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यः प्रयाति समद्भावं याती नास्त्यत्र संशयः. अभिवचन दिलेलं आहे भगवंताने. तसं पाहिलं तर गीतेमध्ये ठिकठिकाणी अभिवचनच दिलेलं आहे. निमित्त अर्जुनाचं आहे, परंतु सर्वांप्रती भगवंताने आपलं अभिवचन दिलेलं आहे. यम यम वापी स्मरणभाव त्यजते अंते कलेवरम तम तमवैति कौंतय्य सदा तद्भाव भावितः. सांगून मोकळे झाले भगवंत. अंतसमयी जो विचार आला ती गती अर्जुना त्याला पुढे प्राप्त होत असते. किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. माझ्या ठिकाणी शरण ये, बाकी तुला काही करण्याची आवश्यकता नाही, सगळं मी पाहून घेईल. अनंत चिंतयंतो अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचा योगक्षेमसुद्धा मी वाहतो, फक्त माझ्या ठिकाणी अनन्य भावानं शरण यायला पाहिजे. सगळीकडे अभिवचन दिलेलं आहे भगवंतानी आणि तो वचनाचा पक्का आहे महाराज, आपल्यासारखं नाही. फक्त जीवानं त्याच्याप्रती तितका दृढ विश्वास दाखवायला पाहिजे. सोपान वृत्ती आमच्या अंगी यायला पाहिजे की हमें छोड़ दिया है तुझ पे चाहे जहर दे या जाम दे. भगवंता तुझ्यावर पूर्ण सुपूर्द करून टाकलं, आता तुला जसं ठेवायचं तसं ठेव आणि मी तसा राहील. ठेविले अनंते तैसेची राहावे. तसं राहावंच लागतं महाराज. चित्ती असू द्यावे समाधान. पण समाधान वृत्ती अंगी येण्याकरता मात्र कृष्ण भावना भावित व्हावं लागतं. सत्संगाची कास धरावी लागते. सद्गुरूच्या ठिकाणी शरण जावं लागतं. भगवंताच्या चरणी दृढ विश्वास ठेवावा लागतो. तेव्हाच सोपान वृत्ती अंगी येते. आणि ही सोपान वृत्ती शेवटी आपला उद्धारच करून जाते महाराज. अर्थात ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय सोपानाची स्थिती प्राप्तच होत नाही. चिंतन केलं आपण यापूर्वी की माऊलीसह 4 भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ह्या साधकाच्या 4 पायऱ्या आहेत महाराज. म्हणून आधी निवृत्त व्हावं लागतं की कितीही केलं तरी इथून काही सोबत येणार नाही असं वैराग्य आमच्या ठिकाणी प्राप्त व्हावं लागतं. विवेक जागृत व्हावा लागतो की मग निवृत्तीची अवस्था आपोआप अंगी येते. एकदा निवृत्ती झाली अंतःकरणापासून निवृत्ती असावी महाराज. मनाचा दृढ संकल्प झाला आणि खऱ्या अर्थानं जर निवृत्त झाला मनुष्य तर त्याला ज्ञान प्राप्त व्हायला उशीर लागत नाही. कारण निवृत्तीमध्येच ज्ञानाची उत्पत्ती आहे. एकदा निवृत्त झाला की कळायला लागतं की भगवंत सर्व स्थित आहे, सर्वांच्या हृदयस्थ आहे आणि सर्वांप्रती त्याची समान
वर्तणूक आहे. तो कोणावर अन्याय करत नाही किंवा कोणाला जास्त जवळही करत नाही. ज्याच्या त्याच्या कर्मफळाप्रमाणे तो जीव त्याची संगत किंवा इतर कोणाची संगत त्याला प्राप्त होत असते. त्यामुळं तो फक्त साक्षीभूत होऊन राहतो. मग हे ज्ञान प्राप्त होतं की कणाकणामध्ये त्याचं अस्तित्व आहे. हे संपूर्ण सृष्टी, हे त्रैलोक्य ही त्याची निर्मिती आहे. त्यानंच निर्मिलेलं आहे. तोच पालनपोषण करतो आणि संहारसुद्धा तोच करतो. निमित्त फक्त वेगवेगळी कारणं होत असतात. जीवो जीवस्य जीवनम, प्रत्येक जीव हे दुसऱ्या जीवावर त्यांची उपजीविका चालते. जीवावर जीवाचं जीवन भरण होत असतं महाराज. पण असं असलं तरी ते बळ देण्याचं किंवा ती क्रिया घडवून आणण्याचं संपूर्ण सूत्र भगवंताच्या हाती असतं. कर्मफळाप्रमाणे जरी ते घडत असलं तरी सृष्टीच्या जडणघडणमध्ये ते आवश्यक असतं आणि हे मग कळायला लागतं. परवा असंच एकानं शंका विचारली की महाराज, सापाच्या मुखामध्ये बेडूक सापडलेला आहे, तर अशा प्रसंगी आपण काय करायला पाहिजे? त्या बेडकाची सुटका करायला पाहिजे का दुर्लक्ष करून निघून जावं? या ठिकाणी शास्त्र असं सांगतं की तुम्ही त्याची सुटका करण्याकरता जर प्रयत्नशील होत असाल आणि तो जर सुटून जात असेल, याचा अर्थ असा की त्याची आयुष्याची दोर बडकट होती. मृत्यू त्याचा दिलेला नव्हता. तुम्ही निमित्त मात्र झालात आणि तो मुक्त झाला, मोकळा झाला. यमाच्या धाडेतून तो सुटला. आणि दुर्लक्ष करून जरी तुम्ही जात असाल तर त्याचं मरण त्याच पद्धतीनं लिहिलेलं होतं. अशा सहज भावनेतून आम्ही जेव्हा प्रत्येक कृतीकडे पाहू की मी करत असलो तरी तो करून घेतोय परमात्मा, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, अशा सरळ विचारानं जेव्हा आम्ही कर्म करतो त्यावेळेस खरं तर ते कर्म न राहता तोच धर्म होऊन बसतो. अन्यायकारक वाटत असेल कृत्य, परंतु तेच कृत्य या विश्वाच्या जडणघडणमध्ये आवश्यक असतं आणि परमात्म्यानं ते आपल्या ठिकाणी घातलेलं असतं. कुरुक्षेत्री भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की बाबा रे, इतके सारे सैनिक आहेत, योद्धे आहेत, त्या सगळ्यांच्या प्रती मी न सांगता तुलाच का सांगतोय? कारण हे तूच करायचं आहे आणि जरी तू करत असला तरी तू सुद्धा या कार्यामध्ये, या युद्धामध्ये निमित्त मात्र आहेस. तू सर्वे सर्वा नाही. तुझ्या मनानं इथं काहीही घडणार नाही, कारण ते आधीच विधी लिखित आहे. आणि शेवटी मग भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्या ठिकाणी अर्जुनाला निक्षून सांगितलं की द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णंस्तथान्यानपि योधवीरान् मया हतान् त्वं जयिमा युधिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्. तुला फक्त विजय घोषित करण्याकरता युद्ध करायचं आहे, हे मी आधीच विधी लिखित केलेलं आहे. सांगायचे तात्पर्य मला हेच आहे की सगळं काही विधी लिखित असतं. आम्ही प्रयत्नांती परमेश्वर म्हणून प्रयत्न करून एखादी गोष्ट प्राप्त करत असलो तर तेही विधी लिखितच असतं. किंवा जाऊ दे करायचं काय आहे म्हणून आळस करून बसलो आणि काहीच पदरात प्राप्त नाही झालं किंवा करून घेतलं तर तेही विधी लिखित आहे. तो काळ आमचा तसाच लिहिलेला आहे. अशा सहज भावनेनं जेव्हा आम्ही आयुष्य जगू लागतो त्यावेळेस खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत असते. माळी जेवते नेले तेवते निवांतची गेली, तया पाणी जैसे व्हावा वेगा. माळी नेतं दांडानं पाणी, ते पाणी मुकाट्यानं जातं. तसं विधी लिखितप्रमाणे सर्व कर्म आमच्या हातून घडत असतं. त्रागा न करता प्रासादिक स्वरूपाने आम्ही ते करत राहावं, हे कळणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती आहे. समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो, भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची.
हे संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये भगवंत ओतपोत भरलेला आहे याची अनुभूती येणं म्हणजे ज्ञान आहे. निवृत्त झालो की ज्ञानाची प्राप्ती आपोआप होते आणि ज्ञान प्राप्त झालं की जीव तो मनुष्य आपोआप सोपान वृत्तीमध्ये येतो की आपण खटपट करून काहीच उपयोग न हो. प्रयत्न करत असाल तरी विधिलिखित आहे, बसून राहत असाल तेही विधिलिखित आहे. यश मिळत असेल विधिलिखित आहे, अपयश येत असेल तर त्याची इच्छाच तशी होती. ठेली आहे सगुण झाले ऐसेची मानी. अपूर्ण राहिलं तरी ती भगवंताचीच इच्छा असेल अशा सहजतेने अपयशाकडे सुद्धा आम्हाला पाहता आलं पाहिजे महाराज. ही सोपान वृत्ती आहे आणि सोपान वृत्तीमध्ये एकदा आम्ही पूर्णार्थानं आलो की तीच मुक्त दशा आहे. जिवंतपणे मोक्ष जो म्हणता तोच मोक्ष आहे. म्हणून चौथी अवस्था ही मुक्ताईची म्हणजे मुक्तपणाची आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, मग एकनाथ तो परमात्मा, एक तो ईश्वर, तो हा विठ्ठल बरवा, तो परमात्मा एकनाथ. मग नामदेव, मग त्याच्या नामाशिवाय दुसरं कशातही रस वाटत नाही महाराज. मग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, मग तुकाराम. तू का राम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, राम म्हणता रामची होईजे. ही अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे 4 भावंडाची नावं नाही, साधकाच्या 4 अवस्था आहेत महाराज. आणि आपल्या मूळ अवस्थेमध्ये जाण्याचाच मनुष्य प्रयत्न करत असतो. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. मोठ्या प्रकारचं दुःख आलं की त्याच्या आठव झाल्याशिवाय राहत नाही. कारण पूर्व स्थिती जी आहे तीच आरामदायक असते आणि त्याकडे जीवाची ओढ असते. जसं खूप काबाड कष्ट केले, एखाद्या दिवशी खूप मेहनतीचं काम केलं तर झोपच येत नाही महाराज. अति थकव्यामुळे झोप येत नाही. मग आपण करतो काय तर पोटामध्ये गुडघे घेतो आणि असं वाकून झोपतो. ती अवस्था गर्भावस्था, आईच्या उदरातली ती अवस्था आहे. त्या ठिकाणी मग रिलॅक्स वाटतं, आरामदायी वाटतं पूर्वस्थितीमध्ये. तसं जीव हा त्याचाच अंश असल्यामुळं आपल्याला संकटकाळी का होईना त्याच्या ठिकाणी धावा करून त्याच्याच ठिकाणी आपण स्थिरावतो, सुख पावतो, निवांत राहतो. सुखरूप अवस्था त्याच्या सान्निध्यामध्ये प्राप्त होत असते. म्हणून माऊली या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी 60व्या क्रमांकाच्या ओळीत 8व्या अध्यायामध्ये म्हणतात की ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होनी, जैसा मठ गगनी भरोनी गगनीचे असे. दृष्टांत देतात माऊली या ठिकाणी. भगवंत अर्जुनाला सांगतायत ते देह झोल ऐसे मानुनी. ज्ञानाची प्राप्ती एकदा झाली, सोपान वृत्तीमध्ये आलं, मुक्तानंद जीवाच्या ठिकाणी यायला लागला की हा देह मिथ्या वाटायला लागतो. ते देह झोल ऐसे मानुनी, झोल म्हणजे मिथ्या. हा देह खोटा आहे, नाशिवंत आहे, हा एक न एक दिवस जाणार आहे. हे ज्ञान जीवाच्या ठिकाणी प्राप्त होतं. ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगनी भरोनी गगनीची असे. आकाशामध्ये घर असतं आणि घरामध्ये आकाशच भरलेलं असतं आणि आकाशातच ते घर असतं. तसा हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह हा पंचमहाभूताच्या आश्रितच असतो आणि पंचमहाभूतामध्येच तो विसर्जितही होत असतो. जीवात्माचंही तसंच आहे. त्या ब्रह्मतत्वापासून हे ब्रह्म निर्माण झालेलं आहे. ब्रह्मतत्वापासून जीव म्हणजेच ब्रह्म निर्माण झालेला आहे आणि तो त्याच्याच आश्रयामध्ये सुखावतो आणि त्याच्याच अधीन राहतो. त्यापासूनच उत्पत्ती आहे आणि त्यातच तो विसावतोही आहे. म्हणून भगवंत वर्णन करतात की ज्या देहाला तुम्ही मी म्हणून आयुष्यभर सजवतात,
एकदा निवृत्त होऊन ज्ञानाची प्राप्ती झाली आणि सोपान वृत्ती आली की मुक्तानंदामध्ये जाणीव व्हायला लागते. ते देह झोल ऐसे मानोनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ. मठ म्हणजे देऊळ किंवा आपलं घर. हे गगना भरोनी गगनीचे असे. गगनामध्ये गगन त्याच्यात भरलेलं असतं आणि गगनामध्येच ते घरही असतं. अगदी तसंच या देहाचं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगताना माऊली तेच वर्णन करत आहेत की हे देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे आपण होनी जैसा मठ गगनी भरोनी गगनीचे असे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि शक्ती मुक्ताबाई की जय.